टेक्सटाईल उद्योगाचं मँचेस्टर असलेल्या मालेगाव शहरामध्ये आता इंधन तुटवड्याचा दरवाढीचा मोठा परिणाम त्यांच्या उद्योगावर होतो. कापड उद्योगाला मोठा परिणाम या ठिकाणी भोगावा लागतो. ज्या पद्धतीने आपण बघू शकतो मालेगाव शहरामध्ये असलेल्या या कापड उद्योगाच्या वाहतुकीवरती त्याचा इंधन तुटवड्याचा मोठ्या प्रमाणावरती याचा परिणाम या ठिकाणी होतोय. ज्या पद्धतीने शेकडो गाड्या या ठिकाणी ट्रान्सपोर्टर मार्फत दुसऱ्या राज्यात परराज्यात जात होत्या, त्या शेकडो गाड्या आज देखील पूर्णपणे डिझेल पेट्रोल अभावी उभ्या आहेत. बऱ्याच ठिकाणी माल असून देखील त्यांना भरण्यासाठी डिझेल नसल्या कारणाने गाड्या उभ्या आहेत आणि त्यामुळे मोठा परिणाम त्या ठिकाणी जाणवतात. ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये असलेल्या कापड उद्योगाचा परिणाम वाहतूकदारांमार्फत जाणून नेमकं काय त्यांची परिस्थिती आहे काय सांगावं लागेल. नमस्कार, मी अशोक गुप्ता, संचालक महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनी मालेगाव. मालेगावला डिझेलची शॉर्टेज असल्यामुळे गाड्या भरत नाही आहे, माल थांबून ठेवलेला आहे. गाडीवाल्यांना फोन करताना ते म्हणतात पहिले तुम्ही डिझेलची व्यवस्था करा मग मी गाडी भरतो. तर आमच्याकडे डिझेलची व्यवस्था नाही आहे, कारण पंपवाले 2-2 दिवसापासून डिझेल देत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी निगोशिएशन करतो, पण ते येत नाही आहे आणि माल थांबून ठेवलेला आहे. बरीच ट्रान्सपोर्टमध्ये माल पडलेला आहे आणि बरीच ट्रान्सपोर्टमध्ये गाड्या नाही आहे. त्याचं मूळ कारण हा आहे का 8 दिवसापासून मालेगावच्या आजूबाजूच्या सर्व पेट्रोल पंपावर डिझेल नाही आहे. 1 दिवस डिझेल येतो, 2 दिवस परत नाही असं म्हणतात. जवळपास आपल्या गाड्या साधारण किती गाड्या इकडनं मालेगावहून परराज्यात या ठिकाणी जात असतील आणि त्याचा परिणाम काय होतो? मालेगावहून जवळजवळ 55 गाडी रोज पाली बालोतरा राजस्थानला जातं. आज त्याचा हा परिणाम आहे का गाड्या नसल्यामुळे माल पडून ठेवलेला आहे आणि रोजची 15 ते 20 गाडी फक्त भरत आहे. कारण त्याचा मोठा का डिझेल नाही आहे आणि आम्ही डिझेलची व्यवस्था करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही माल थांबून ठेवतोय. नक्कीच जवळपास 4 रुपये इंधन दरवाढ झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या वाहतुकीच्या दरांवरती झालेला आहे. भाडेवाढची मागणी मालेगावला ट्रक युनियननी केली आहे, पण अजून आम्ही त्यांना थांबून ठेवलेलं आहे. कारण भाडेवाढ अजून डिझेल वाढ अजून स्थिर झालेली नाही आहे. एकदा 3 रुपये वाढले, नंतर 90 पैसे वाढले. आता डिझेल पंपचे मालकांचं असं म्हणणं आहे की 8 दिवसात परत 2-3 रुपयाचा टप्पा वाढेल. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी भाडेवाढ अजून केलेली नाही. नक्कीच एका बाजूला इंधन दरवाढ आणि एका बाजूला डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा, त्यामुळे नक्कीच हातमाग उद्योगावरती त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी होत आहे. मनोज शेवाळे, टेलर मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.